नमस्कार, मी मुक्ता. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर परत एकदा मी नवीन अनुभव घेऊन आले आहे. सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम असतो की मुलं सकाळी दूध पित नाही शाळेत जाताना. त्याचं पण एक त्यांचं रिझन असतं की सकाळी सकाळी दूध पितात, मग बसमध्ये जायचं, मग त्यांना कसं तरी होतं, त्यामुळं मुलं दूध पित नाही. पण आता थंडी आहे तर त्याच्यासाठी मी एक मस्त आयडिया आणलेली आहे. ती पण मला अनुभवातूनच झालं काय, माझ्या मुलीला खजूर खूपच आवडती आणि तिलाही जास्त म्हणजे असं खजूरचा डब्बाच घेऊन बसन, असं नाही की एक दोन खाणार. तिला असं नाही, 5-6 खजूर खायली ती तेव्हा तिला चांगलं वाटतं नाही, म्हणजे तिला खजूर खायला आवडतं. आणि असंच आम्ही ना म्हणजे असं बाहेर सॅटर्डे संडे बाहेर जातो ना, तर डेट्स मिल्क भेटतं, तर ती ना ते घ्यायची खजूरचं दूध. तर तिला ते आवडायचं. मी म्हटलं हिला तर हे आवडतं, मग मी ते घरी करायला सुरुवात केलं. तर घरी करायला ती खजूर आहे ना एकदम वेगळी असती. काय करायचं माहिती आहे का, ती खजूर घ्यायची, 5 ते 6 खजूर घ्यायच्या रात्री. त्या आधी स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायच्या आणि मग दूध पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं. थोडंसंच पाणी घ्यायचं, एवढं ग्लासाच्या एवढंच, आणि 5-6 खजूर ते बिया काढून ना भिजत घालायच्या. मग त्या रात्रभर भिजल्या की सकाळी त्याला मिक्सरमधून मस्त एकदम चिकन वाटायचं, जशी आपण पेस्ट करतो ना भाजीला तसं. आणि मग त्याच्यामध्ये 1 ग्लास दूध थंडच टाकायचं. तुम्ही चालं नाही, थंड दूध लवकर पितात पोरं, म्हणजे गरम नाही पियत जास्त. आणि साखर टाकायची जरूर नाही, बोर्नव्हिटा टाकायची जरूर नाही, दुसरं कोणतंच आर्टिफिशियल काहीच टाकायची जरूर नाही. ते गोड पण लागतं खजूरमुळं, आणि खजूर आता थंडी आहे त्याच्यामुळं ती गरम पण असते, तर मुलांसाठी चांगली पण असते. आणि असं का थंड दूध पिल्यावर मुलांना कप नाही होणार का, तर नाही होणार, कारण खजूर गरम असती आणि दुधामध्ये मिक्स केल्यानंतर ते टेम्परेचर त्याचं बरोबर बॅलन्स होऊन जातं. तर त्यामुळं तुम्ही असं करू शकता की जेणेकरून मुलं दूध पण पियेन, आणि खजूरमध्ये भरपूर सगळं कॅल्शियम असतं, तर कॅल्शियमसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जाईल. तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारची खजूर आपल्याला घ्यायची. मी अशा आणूनच ठेवलेली खजूर, ओली खजूर असती ना एकदम ओली. हे बघा, तुम्ही बघू शकता ही इतकी रसरशीत आणि ओली दिसतीये खजूर. तुम्हाला खोलून पण दाखवते मी मधून. अशी एकदम रसरशीतवाली खजूर पाहिजे. तर ही अशी बी काढून 5-6 खजूर मस्त भिजत घालायच्या आणि छानपैकी सकाळी वाटून दुधामध्ये टाकून द्यायचे. इतकं छान, आणि हाडके पण मजबूत होतात, मुलांचे बोन स्ट्रॉंग होण्यासाठी एकदम चांगली असते खजूर. आणि आता थंडी आहे, मोका बी आहे, दस्तूर बी आहे, कारण गरमीमध्ये आपण जास्त खजूर नाही देऊ शकत, कारण मग ते बॉडीमध्ये जास्त गरमाई तयार होती. तर आता थंडीमध्ये तुम्ही ना खजूर देऊ शकता, भरपूर देऊ शकता, अनलिमिटेड. जर ज्यांच्या मुलांना आवडत असं नाही तर ते असं करू शकताय, सोबत दूध पण जाईल. तर कशी वाटली तुम्हाला आयडिया, आणि करून बघा नक्की, आणि कमेंट करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण परत एकदा अशाच अनुभवासोबत. तोपर्यंत